विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.3. ह्यामध्ये हा जो आहे याला काय म्हणतात बेटा? ह्या सिम्बॉलला रॅडिकल म्हणतात. ह्याच्यामध्ये जे व्हॅल्यू असते ह्याला काय म्हटलं जातं? रॅडिकँड. आणि ह्याला काय म्हटलं जातं? ऑर्डर ऑफ द सर्ड, त्याला असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. पहा, सर्ड ॲक्च्युली असतात काय? तर सर्ड म्हणजे काय? तर सर्ड हे काय असतात? इरॅशनल रूट असतात. सर्ड काय असतात बेटा? इरॅशनल रूट असतात. इफ n इज अ इंटिजर ग्रेटर दॅन 1, समजा n ची व्हॅल्यू हे 1 पेक्षा जास्ती आहे, इंटिजर आहे, आणि a म्हणजे रॅडिकँड हा पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, तर त्यावेळेस जो nth रूट ऑफ a आहे तो x आहे, तर त्याला कसं लिहितात? x टू द पॉवर ऑफ n इज इक्वल टू a और nth रूट ऑफ a इज इक्वल टू x, अशा पद्धतीने लिहिलं जातं. ए काय आहे? ए रॅडिकँड आहे जो की पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असतो, आणि त्या ठिकाणी nth रूट ऑफ ए इज x आहे. इफ x इज जर इरॅशनल नंबर असेल तर त्यावेळेस x हा काय आहे? बघा, ए काय आहे? रॅडिकँड आहे जो की पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, अँड nth रूट ऑफ ए किती आहे बेटा? x आहे. अँड इफ हा काय x काय आहे? तर इरॅशनल नंबर आहे, तर त्या x ला आपण काय म्हणू शकतो? सर्ड म्हणू शकतो. आणि सर्ड हे काय असतात? इरॅशनल नंबर असतात. इफ n इज अ नॅचरल नंबर, ए काय आहे? पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. हे का ह्याला काय म्हणायचं? nth रूट ऑफ ए रॅडिकँड सिम्बॉल आहे, ऑर्डर ऑफ सर्ड आहे, आणि हे काय बेटा? रॅडिकँड आहे. आणि अंडर रूट ए म्हणजे सर्ड काय असतात? इरॅशनल नंबर असतात. तर ह्याच्यातला पहिला प्रश्नामधले काय पाहायचं आहे तुम्हाला? ऑर्डर ऑफ द सर्ड त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ऑर्डर नेमकी सर्डची त्या ठिकाणी काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता जे मी वरी दाखवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडं ऑब्झर्वेशन करा बेटा. काय होतं बेटा? ह्याला काय म्हणतात म्हटलं? ऑर्डर ऑफ द सर्ड. फक्त ह्याच्यामध्ये बघायचं, बाकीचं कुठं बघायचं नाही. हो का? ह्याच्यामध्ये पहा. हो का? ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये किती आहे सांगा बरं का? इथं 3 आहे, म्हणजे उत्तर किती आलं बेटा? 3 आलं. ह्याच्यामध्ये किती आहे सांगा? इथं 4 आहे, उत्तर किती आलं? ऑर्डर 4 आली. ह्याच्यामध्ये किती आहे? 3, म्हणजे किती आलं? 3 आलं. ह्याच्यामध्ये किती आहे बेटा? हे 5 नाही बरं का, 5 वेगळा आहे, इथं 2 आहे, हे आलं 2. ह्याच्यामध्ये काय नसते म्हणजे किती असते? 2. ह्याचं सुद्धा उत्तर किती आलं? 2 आलं. जर तुम्हाला समजा विचारला रॅडिकँड म्हटलं तर काय? ह्याचा 12, ह्याचा 39, ह्याचा 18, ह्याचा 10 आणि ह्याचा 7, हे झाले तुमचे रॅडिकँड. ओके. तर आता आपण पुढे जाऊया की दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा क्वेश्चन काय? स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड. खालील दिलेल्यापैकी सर्ड्स कोणते आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करा म्हणले, आणि तुमचा आन्सर त्या ठिकाणी जस्टिफाय करा असं सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पहा की इरॅशनल नंबरचा जो रूट असतो त्याला काय म्हणतो आपण? सर्ड्स म्हणतो. आता ह्या ठिकाणी पहा बेटा, जरी समजा ह्याला काय केलं तुम्ही? 27 17 17 17 34 17 51, ह्याचं काय होते का रे बेटा? पुढे चालून काय बी नाही. दॅट इज इरॅशनल रूट आहे. इरॅशनल रूट म्हणजे हा काय सांगा बरं का? सर्ड आहे. पण लिहिताना काय लिहिलं पाहिजे तुम्ही? तर लिहिताना असं लिहिलं पाहिजे की ह्या ठिकाणी रॅडिकँड्स हे काय आहेत? रॅडिकँड हे पॉझिटिव्ह, पूर्ण लिहा बरं का, मी शॉर्टकट लिहिलं, पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. आणि हा अंडर रूट 51 काय आहे? इरॅशनल नंबर आहे. त्यामुळे हे काय आहे बेटा? सर्ड आहे. ओके, हा पहिला झाला. आता दुसरा पहा, त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं? आपल्याला दुसऱ्याकडे लक्ष द्या. पहा, सेकंड वाल्याकडे पहा जरा. ह्याला काय करता येईल? थोडं डोकं लावा बरं का. ह्याला लिहिताना आपल्याला असं लिहिता येतं का नाही रे बेटा? 2 × 2 × 2 × 2 येते का नाही? येते की सर? मग ह्याला काय करता येतं बेटा? 2 टू द पॉवर ऑफ 4 येतं काय ना? हो सर, येतं ना सर. पुढं काय करता येईल सांगा बरं का? 2 टू द पॉवर ऑफ 1/4, त्याच्यावरी काय येतं बेटा? 4. बघा, 2 टू द पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय 4, 2 2 कटला, किती आला बेटा? 4 4 कटला, किती उरलं? 2. म्हणजे ह्या ठिकाणी अंडर रूट मध्ये व्हॅल्यू आहे का? नाही. म्हणजे हा कोणता नंबर आहे बेटा? हा दॅट इज, ह्याला आपण 2/1 लिहू शकतो का नाही सर? लिहू शकतो ना सर. दॅट इज अ रॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर असेल तर त्याला सर्ड म्हणता येते का? नाही. मग याचं उत्तर लिहा, इट इज नॉट सर्ड म्हणून लिहून टाकू शकता. ह्याचं पहा बेटा, ह्याचं काहीतरी करता येते का बघू बेटा. 27 × 81
27 ला कितीने लिहिता येते? 9 × 3 × 3 येतं. परत पाडा 3 × 3 × 3 × 3. मॅक्झिमम किती होतं बेटा? 3⁴. म्हणजे काही कटते का रीत काही होते का सर? काहीच होणार सर. मग हा काय सांगा बरं का बेटा? इरॅशनल रूट आहे किंवा इरॅशनल ही जी व्हॅल्यू आहे इरॅशनल नंबर व्हॅल्यू आहे. त्यामुळे हा काय बेटा? इट इज सर्ड. इट इज सर्ड. ओके. 256 ला ट्राय करूया बेटा. 128 × 2 परत किती करता येतं? 64 × 2 × 2. 64 म्हणजे कितीचा बेटा? 8² × 2². ओके. बाहेर निघाला हा 8 आला आणि हा 2 आला. 8 2 किती बेटा? 16 आला. हे कटतं ना वरच्यावर हे काही. मग हा सांगा अंडर रूट मध्ये व्हॅल्यू आहे का? नाही सर. मग हा इरॅशनल रूट आहे का? नाही सर. इरॅशनल नंबर आहे का सर? 200 अंडर रूट 256 इरॅशनल आहे का? नाही. मग याला सर्ड म्हणता येते का? नाही. इट इज नॉट सर्ड. हे आन्सर लिहून टाकून द्या. मग काय म्हणायचं लिहिते वेळेस आपण त्या ठिकाणी? तर ह्या ठिकाणी सर्ड्स नाहीत. का नाहीत? कारण इरॅशनल नंबर तो नाही. पुढे त्या ठिकाणी पहा बेटा काय करता येईल आपल्याला. अंडर क्यूब 64 16 1 16 16 2 32 16 3 48 16 1 64 क्यूब. ह्याला किती लिहिता येतं बेटा? 4 × 4 × 4. हे क्यूब रूट आहे बरं का. ओके. ह्याला 4 क्यूब. ओके. मग ह्या ठिकाणी 4 क्यूब. ह्याला अंडर क्यूब 4 क्यूबला जे आहे ह्याला कसं लिहिता येतं? 1/3. हा कटला बेटा. उरला काय मग इथं? 4 उरतं. काय उरतं बेटा त्या ठिकाणी? आपलं 4 उरतं. ओके. म्हणजे ऍक्च्युली ह्याला लिहिताना 1/3 हे वरी 3 हा 3 3 कटला तर काय होतं त्या ठिकाणी सांगा बरं का बेटा? त्या ठिकाणी उरतं फक्त 4. मग 4 हा परत पहा बेटा ह्याला कसं लिहिता येते आपल्याला नीट पहा थोडं. ठीक आहे. पहिल्याला काय करू? 64 to the power of 1/3 आपण त्याला लिहू शकतो का नाही बेटा? हो. पुन्हा काय करता येतं? 4 × 16 16 1 16 16 2 32 16 3 48 16 1 64. ह्याला कसं लिहिता येतं बेटा? 4 क्यूब to the power of 1/3. ह्या ठिकाणी काय होतं? कॅन्सल होतं. सॉरी 4 to the power of 1/3 आणि ह्याच्यावरी काय येतं बेटा? 3 येतं. 4 to the power of 3/3 ह्या ठिकाणी कॅन्सल होतं. उरतं किती बेटा? 4 उरतं. मग 3 अंडर क्यूब रूट 64 इज इक्वल टू किती आहे? सॉरी बेटा क्यूब रूट 64 किती येतं? 4 येतं. हा रॅशनल आहे का इरॅशनल आहे? सर हे रॅशनल नंबर आहे. मग रॅशनल नंबर राहिल्यानंतर त्या ठिकाणी तो काय आहे बेटा? इट इज नॉट सर्ड. आता ह्या ठिकाणी बघा ही ज्या अंडर रूट मधले व्हॅल्यू आहे ह्याचं काही होतंय का? काहीच होत नाही सर. म्हणजे हा काय बेटा? इट इज अ सर्ड. हे काय बेटा? सर्ड. वर एक सोडवलं होतं बेटा आता आपण 4th रूट ऑफ 16 सोडलं होतं आपण. ठीक आहे. हे म्हणजे काय करता येते आपल्याला? 16 to the power of 1/4. ओके बेटा. वरी डबल एकदा करतोय बरं का मी. 16 म्हणजे काय बेटा? 4 × 4 to the power of 1/4. ह्याला काय लिहिता येतं? 2 × 2 × 2 × 2 × 2 to the power of 1/4 म्हणजे 2 to the power of 4. आणि ह्या ठिकाणी काय करता येतं बेटा आपल्याला? किती म्हटलं आपण? 1/4 आहे. ओके. आताच आपण त्या ठिकाणी काय केलं होतं सांगा बरं का? हा किती आहे सांगा बरं का? 16 to the power of 1/4 आहे. आणि ह्याला कसं लिहू शकतो आपण बेटा? 2 to the power of 4. हा काय होतं ह्या ठिकाणी? 4 4 कटला. उरलं काय बेटा खाली? जे काय असेल समजा खालच्या साईडला 2 to the power of हे काय 2 to the power of काय होतं वरच्या साईडला? समजा हे 1/4 होतं आणि वरी किती पॉवर आली आता? हे का काय होतं? परत एकदा सांगतो. 4 अंडर रूट 16 4th रूट ऑफ 16 2 × 2 × 2 × 2 टू द पॉवर ऑफ ह्याला काय करता येते बेटा? 1/4 करता येते. येते काय ना? येते सर. 2 to the power of काय या ठिकाणी बेटा किती होते सांगा बरं का? 4 होते सर. 2 the power of काय बेटा? 1/4. पण ह्या ठिकाणी काय करायचं आपण पहिल्यांदा? 2 to the power of 1/4 टू द पॉवर ऑफ 4 हा 4 4 काय होतो? कटतो. उरला काय बेटा सांगा बरं का? फक्त 2 त्या ठिकाणी उरतो आपला. ओके. किंवा असं नाही वाटलं तर हे का डायरेक्ट असं करा. 2 to the power of 4 4 4 कटला. उरलं किती बेटा? डायरेक्ट 2 उरतं.
चला पुढचं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय थर्ड वाला, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स इनटू लाईक अँड अनलाईक सर्ट्स. आता आपल्याला जे सर्ट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे की दिलेले सर्ट्स हे लाईक सर्ट्स आहेत का अनलाईक सर्ट्स आहेत ते पाहायचं आहे आपल्याला. क्लासिफाय लाईक सर्ड और अनलाईक सर्ड. जर दोघांचे जर रूट जर बेटा सारखे आले तर त्याला आपण काय म्हणतो, लाईक सर्ड म्हणतो. आणि दोघांचे जर रूट सारखे येत नसतील तर त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, अनलाईक सर्ड्स असं म्हणतो. ठीक आहे, एक असतात लाईक सर्ड आणि दुसरे काय असतात बेटा, अनलाईक सर्ड्स असतात. एक सेकंड बेटा. द सर्ट्स ऑफ द फॉर्म, पहिल्या डेफिनेशन पाहूया बेटा की लाईक सर्ड असतात काय. द सर्ट्स ऑफ द फॉर्म P under root A and Q under root A where P and Q are rational numbers are called similar और लाईक सर्ट्स. समजा P अंडर रूट ए आणि Q अंडर रूट ए जर त्या ठिकाणी जर सारखे असतील तर P आणि Q ला काय म्हटलं जातं, रॅशनल नंबर्स त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे बेटा. आता पहा बेटा, पहिला आपण ह्या ठिकाणी सोडवूया. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे जी व्हॅल्यू आहे दोन्हीकडली सेम असायला पाहिजे. ओके, आता ह्याच्यातला पहिला गणित आपण त्या ठिकाणी सोडवूया बेटा. ओके, चला पहिला गणित काय आपला, पहिला गणित आपला काय आहे, अंडर रूट 52 आणि कॉमा 5 अंडर रूट 13. आता ह्याला कसं लिहिता येतं सांगा बरं का बेटा. हा 26 गुणिले 2, 13 1 13, 13 2 26 गुणिले 2 येतं काय ना, येतं. पुढे काय करता येईल सांगा बरं का बेटा. अंडर रूट 13 इंटू 2 स्क्वेअर, काय बाहेर निघतं सांगा बरं का. अंडर रूट 2 स्क्वेअर इंटू अंडर रूट 13, हा कटला किती आला सांगा मग, 2 अंडर रूट 13. ओके, किती आलं बेटा, 2 अंडर रूट किती आलेला आहे त्या ठिकाणी, 13 आलेला आहे. 2 अंडर रूट जर 13 त्या ठिकाणी आलेला असेल तर आपण त्या ठिकाणी दुसरा जो दिलेला आहे, दुसरा किती आहे सांगा बरं का बेटा. सर दुसरा आहे सर 5 अंडर रूट 13 आहे. मग हा 2 अंडर रूट 13 आणि हा 5 अंडर रूट 13 हे दोन्ही कसे सांगा बरं का बेटा, अंडर रूट सर्वांचे सेम आहेत. त्यामुळे हा कोणता सर्ड आहे बेटा, देअरफॉर इट इज अ लाईक सर्ड. देअरफॉर अंडर रूट 52 कॉमा 5 अंडर रूट 13 आर लाईक सर्ड्स. दुसरा पहा बेटा, अंडर रूट 68 5 अंडर रूट 3. आता काय करता येईल पहा, अंडर रूट 68 पाडा फॅक्टर, 34 इंटू 2 30 34 गुणिले 2 बरोबर आहे ना, 34 गुणिले 68, 17 गुणिले 2 इंटू 2 बेटा. याच्यावर काय होते सांगा बरं का, 17 इंटू 2 स्क्वेअर, बाहेर किती निघाला सर 2 निघाला, अंडर रूट मध्ये किती राहिला बेटा, 17 राहिला. ओके, 2 अंडर रूट 17. दुसरा काय तुम्हाला 5 अंडर रूट 39. ह्या दोघांमध्ये अंडर रूट जो आहे तो सारखा आहे का बघा बरं का बेटा. एका अंडर रूट 17 आणि दुसरा अंडर रूट 13. ह्याला लाईक सर्ड म्हणता येते का, नाही. हॅव देअर ऑर्डर इक्वल बट रॅडिकंड आर डिफरंट. बघा ह्याचा ऑर्डर इक्वल आहे, 2 2 आहे. अंडर रूट 68 5 अंडर रूट 3 हॅव इक्वल रॅडिकंड बट सॉरी इक्वल, ह्याला काय म्हणायचं आपण, ऑर्डर, सॉरी इक्वल ऑर्डर बट हॅव
different radicand, therefore it is not surd. Therefore under root 68 5 under root 3 is not surd म्हणलं, सॉरी, is not like surds, is not like surds. ओके, किंवा आर नॉट लाईक सर्ड्स कोणते चालतं. किंवा आणखीन एक शब्द आहे अनलाईक सर्ड. ह्याला कोणता शब्द वापरू शकतो आपण? अनलाईक सर्ड्स. आर तर आर करा, या आर अनलाईक सर्ड करा, इथं आर करा. थर्ड वाला पहा बेटा, तिसरा वाला काय आहे? 4 अंडर रूट 18 7 अंडर रूट 2. आता 4 अंडर रूट 18 ला काय करता येईल पहा. 4 9 इंटू बेटा 2 4 9 कितीचा वर्ग आहे? 3चा वर्ग इंटू 2 आहे. बाहेर किती निघाले बेटा? डायरेक्ट 3 निघाला. अंडर रूट किती आला? अंडर रूट किती आला? 2 आला. म्हणजेच 12 अंडर रूट किती बेटा? 2. आणि हे किती आहे? ऑलरेडी 7 अंडर रूट 2 आहे. ओके, मग ह्या ठिकाणी काय म्हणायचं? These 4 under root 18 7 under root 2 have equal radicand and same root. Therefore 4 under root 18 7 under root 2 are like surds. काय बेटा ते सांगा बरं का? these are like surds आहेत. ओके, आता आपल्याला पुढचा चौथा पाहायचा. चौथा नेमकं काय आहे? तर चौथा पाहू शकता त्या ठिकाणी 19 अंडर रूट 12 दॅट इज 12 6 अंडर रूट 3. ह्याच्यात काही करता येते का पाहू बेटा. 19 अंडर रूट 12 म्हणजे काय बेटा? 4 इंटू 3. याला पुढे काय करता येते सांगा बरं का सर? ह्याला करता येते ना हो सर? काय येते बेटा? 2 इंटू 2 इंटू 3 येते ना. परत ह्याला काय करता येते बेटा? सर ह्याला 2 स्क्वेअर करू शकता की हो सर? 2 इंटू 2 2 स्क्वेअर इंटू 3. काय निघाला बाहेर बेटा सांगा बरं का? 19 आणि हा निघाला 2. अंडर रूट किती उरला बेटा? 3 उरला सर. मग काय येते? इजिकल टू 19 19 38 अंडर रूट 3 येतं. दुसरी व्हॅल्यू किती आहे? 6 अंडर रूट 3 आहे. मग काय म्हणायचं? देअरफॉर 19 अंडर रूट 12 6 अंडर रूट 3 हॅव रॅडिकंट कसा आहे बेटा? इक्वल आहे. रूट कसा आहे? इक्वल. हॅव इक्वल किंवा सेम रॅडिकंट म्हणा. सेम रॅडिकंट अँड सेम रूट. देअरफॉर 19 under root 2, 6 under root 3 are like surds. कोणते सर्ड्स आहेत बेटा? These are like surds. हा झाला चौथा. आता आपल्याला त्या ठिकाणी पाचवा पण त्या ठिकाणी लगेच सोडवायचा आहे. पाचवा पहा बेटा, त्या ठिकाणी आपल्याला पहा पाचवा काय ग? पाचवा आता बेटा पाचवा पहा. ह्याच्यामध्ये काहीतरी करता येते का बेटा? 11 1 11 11 2 22 11 3 33. काही त्या ठिकाणी आपल्याला वेगळं करता येत नाही. त्यामुळं ह्याचा रूट जरी सारखा राहिला पण रॅडिकंट कसा आहे बेटा? वेगळा आहे. मग काय म्हणायचं? 5 अंडर रूट 22 7 अंडर रूट 33 हॅव काय आहे? काय इक्वल आहे बेटा? हॅव same root but have different radicand. Therefore 5 under root 22 7 under root 33 are unlike surds किंवा दे आर नॉट सिमिलर सर्ड्स. कोणते करा.
6 5 अंडर रूट 5 कॉमा अंडर रूट 75 काय करता येईल याला? बघा बेटा, ह्याला तर काही करता येणार नाही आपल्याला. अंडर रूट 75 ला मात्र काही ना काही करता येतं. काय करता येतं? 25 एक 25, 25 दुनी 50, 25 त्रिक 75. 5चा वर्ग गुणिले काय येते बेटा? 3 येते. बाहेर काय निघते? 5 निघाला. काय उरलं? अंडर रूट 3 आहे. पण ह्या ठिकाणी हा किती आहे बेटा? अंडर रूट 5 आहे. रूट सेम आहे पण रॅडिकँड सेम आहे का मधला? नाही. देअरफॉर 5 अंडर रूट 5 कॉमा अंडर रूट 75 have same root but different radicand. Therefore 5 under root 5 comma under root 75. अरे थांबा थांबा थांबा, पहा बरोबर आहे. ठीक आहे. 25 त्रिक 75, 25 बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. are unlike surds. कोणते सर्ट्स आहेत बेटा? these are unlike surds. ओके, अशा प्रकारे आपण फक्त तिसरा क्वेश्चन सोडवलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा चौथा क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवायचा आहे. चौथा क्वेश्चन तर त्याच्यापेक्षा हा सोपा आहे, खूप इझी हा चौथा आपल्याला क्वेश्चन आहे आणि आपण त्याला सॉल्व्ह करूया. चौथा क्वेश्चन काय म्हणतो? चौथा क्वेश्चन म्हणतो सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. सिम्प्लिफाय करा म्हणले. पहिला आहे अंडर रूट 27. जास्तीत जेवढे होईल तेवढे त्याचे प्राईम नंबर्स किंवा प्राईम फॅक्टर आपण पाडण्याचा प्रयत्न करायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. 9 ला कसं लिहिता येतं बेटा? 3 × 3 × 3. म्हणजेच काय झालं त्या ठिकाणी सांगा बरं का सर? 3 स्क्वेअर × 3 आलं का नाही बेटा? हो आलं सर. ह्याच्यातून सांगा मला अंडर रूट 3 स्क्वेअर × अंडर रूट 3 हा का होतो? कटतो. बाहेर किती आला बेटा? 3 अंडर रूट 3. ओके, असं हे झालं पहिल्याचं उत्तर. 3 अंडर रूट 3 झालं. अशाच प्रकारे दुसरा पण सोडवायचा आपल्याला. अंडर रूट 50 सांगा बरं का? 25 एक 25, 25 दोन्ही काय येते बेटा? 50. 25 काय होते बेटा? सर 5 स्क्वेअर होते. 2 ला 2 ठेवा. हा काय? 5 स्क्वेअर इंटू अंडर रूट किती बेटा? 2 स्क्वेअर. सेपरेट केलो मी. हा कटला. किती उरला? 5 अंडर रूट 2. दॅट इज आन्सर ऑफ द सेकंड. तिसरा वाला पहा. अंडर रूट 250 आहे. ह्याला कसं लिहिता येते सांगा बरं का? सर सिंपल आहे ना हो. 125 गुणिले 2 येते का नाही रे बेटा? येते. 125 ला कसं लिहिता येते बेटा? सर 25 × 5 करा त्याला. करेक्ट आहे. 25 ला कसं करता येते बेटा? 5 5 25 गुणिले 5 गुणिले 2 एक जोडी मिळाली. मग काय करता येतं? अंडर रूट 5 × अंडर रूट 5 इंटू उरलेलं सांगा 5 × अंडर रूट 2. मग काय करता येईल आपल्याला? सर ह्याला काय करा? सर 5 स्क्वेअर करा. 5 × 5 काय होतं? 5 स्क्वेअर. अंडर रूट 5 स्क्वेअर इंटू 5 1 5, 5 दोन्ही काय येते बेटा? 10. कटवा. उरलं काय? 5 अंडर रूट 10. किंवा ह्याला असं पण सोडवता येतं. और अंडर रूट 250 इज इक्वल टू काय करता येते बघा? 25 गुणिले 10 करा डायरेक्ट. 25 म्हणजे कितीचा वर्ग बेटा? 5 × 5 × 10 करा. म्हणजे एक वाढवतो स्टेप. सर 5चा वर्ग आहे आणि ह्याला सेपरेट करा. हा कटला वरचा किती आला? 5 अंडर रूट 10. पुढचा बघा चौथा. अंडर रूट 112. 2 गुणिले 112 म्हणजे किती बेटा? 50. 56. 56चं परत करा. 2 × 2 × 28 दोन्ही 56. त्याचं परत करा. 2 × 2 × 2 × सर 14 झाले. 14 1 14, 14 दोन्ही 28. त्याचं परत कर रे. करा चला परत. सर 2 × 2 × 2 7 दोन्ही सर 14 येते सर. व्हेरी गुड. एक जोडी 2 जोडी. काय लिहिता येते आपल्याला? सर 2 स्क्वेअर × 2 स्क्वेअर येते की सर? इंटू 2 अंडर रूट 7 आलं. बरोबर आहे बेटा? हा काय करू आपण? एक बाहेर निघाला. हा बाहेर निघाला. वर्गमुळात किती उरला? अंडर रूट 7 उरला.
मग ह्याचं काय येते 4√7 म्हणजे 2 1 2 2 2 4 अंडर रूट किती आला बेटा 7. दॅट इज 4√7. पुढचा पाचवा जो आहे √168 आहे. याची आपण त्या ठिकाणी सेम करूया. करा. आय थिंक 14च्या पाड्यात येतो बघा. 14 गुणिले 12 किंवा आपण काय करूया त्याला 14 गुणिले 12 येते का बघा बरं का पाड्यात. 14 गुणिले 12 14 140 12 1 12 12 14 1 14 14 2 28 28 आणि 140 किती होतात 168. ठीक आहे आलं. त्याला 14ला कसं लिहिता येते बेटा 7 1 7 7 2 14. 12ला कसं लिहिता येते सर त्याला 3 गुणिले 4 येते की सर. बरोबर आहे बेटा. 7 गुणिले 2 आला गुणिले 3. 4ला काय करतात 2 × 2 येते. एक जोडी मिळाली. बरोबर आहे. एक जोडी मिळाली म्हणजे काय करायचं √2 स्क्वेअर करा. बाकीचं जैसे ते वैसे लिख दो अंदर. 7 × 2 × 3 बाहेर किती आलं 2. 7 1 7 7 2 14 14 1 14 14 2 28 14 त्रिकोण 42. अशा प्रकारे √168 ची किंमत किती येते 248. किंवा ह्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवतो जरा पद्धत म्हणजे काय तोच थोडं वेगळं जरा सांगा. 2 × 34 1 34 34 2 68 आणि 50 84. परत सांगा 2 × 2 × 42. परत सांगा बेटा 2 × 2 × 2 × 21. व्हेरी गुड. परत काय करता येईल आपल्याला सर येते ना सर काय येते बेटा 2 × 2 × 2 × 3 × 7. एक जोडी मिळाली आपल्याला. मग काय करता येईल आपल्याला 2 स्क्वेअर × 7 1 7 7 2 14 7 2 14 14 14 14 2 28 14 त्रिकोण 42. एक बाहेर काढा 2ला काढा वर्गमुळात काय आलं 42. अशा प्रकारे √168 सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळतं. आता पुढचा जो प्रश्न आहे तो असा प्रश्न आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स. पाचवा प्रश्न आहे कम्पेअर दी फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स. कम्पेअर करायचा आहे. पहिला जो दिलेला आहे तो आहे 7 √2 कॉमा 5 √3. ओके. आता ह्याला पहिला काय करू बेटा सर्व किमती ज्या आहे ना त्याला अंडर मध्ये आणूया. ठीक आहे. 7 √2 7 म्हणजे किती बेटा ह्याला आपण असं लिहू शकतो का नाही रे सर लिहू शकतो की सर म्हणजे √7 म्हणजेच काय येतं 7 येतं इंटू काय येतं बेटा √2. ह्या सर्वांना एका छत्रीच्या खाली आणा बरं का. 7 × 7 × 2 7 7 49 सर 49 गुणिले 2 किती येतं बेटा √98. म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं सांगा बरं का √98 आलेलं आहे. चला दुसरा पहा बेटा सेम तसाच प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यामध्ये पहा बेटा हे पहिल्याच आलं सॉरी √98 हा पहिल्याच आला. आता दुसऱ्याचं काहीतरी आहे सांगा 5 √3 आहे. ह्याला आपण काय करूया नंबर 1 देऊया आणि ह्याला काय करूया आपण नंबर 2 देऊया. ठीक आहे. देअरफॉर ह्याला पण सेम करूत आपण पहिला सॉरी जरा थोडे घाई की झाली आपली. हे √5 म्हणजे 5ला आपण असं लिहू शकतो का नाही रे हो सर लिहू शकतो ना. √5 × √5 काय येतं बेटा √5 स्क्वेअर येतं. वरचं कटतं स्क्वेअर आणि रूट कटतं उरतं किती 5 × √, किती बेटा 3. ह्याला साऱ्याला छत्री खाली घ्या रे. 5 × 5 × 3 5 5 25 25 3 किती बेटा 75 √75. मग ह्याच्यामध्ये मोठा कोण आहे बेटा सर 98 मोठा आहे कुणापेक्षा बेटा √75 पेक्षा. मग काय म्हणायचं ह्याला नंबर 2 द्या आणि ह्याला इथं लिहिताना पहिला काय म्हणायचं फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2. √98 मोठा आहे कुणापेक्षा √75 पेक्षा. देअरफॉर 7 √2 इज ग्रेटर दॅन 5 √3. हे झालं तुमचं पहिल्याचं उत्तर. आता आपण लगेच काय करूया दुसऱ्याचं पण उत्तर लगेच सोडूया त्या ठिकाणी लगेच विदिन मोमेंटमध्ये आपण दुसऱ्याचं पण त्या ठिकाणी सोडूया. ओके. पहा दुसरा काय दिले त्या ठिकाणी पहा बेटा सेकंड वाला थोडं बघा √247 कॉमा √274. हे तर खूप सिंपल आहे. ह्याला काय म्हणायचं आपण हेअर द ऑर्डर ऑफ द सर्ट्स इज सेम. हेअर द
ऑर्डर ऑफ सर्ट्स इज सेम. किती ऑर्डर आहे बेटा सर? इथं 2 आहे हो सर. किती आहे? सेम, दॅट इज 2. देअरफॉर 247 आणि हा किती आहे बेटा? 274. कोण मोठा आहे? 274 सर मोठा आहे. त्याच्यामुळं देअरफॉर √247 इज लेस दॅन √274. इट इज युअर आन्सर. चला तिसरा पहा. तिसरा आहे 2√7 √28. ठीक आहे. सोल्युशन लिहायचं पहिल्यांदा. 2√7 ला पहिला करूया. ह्याला कसं लिहायचं रे बेटा? 2 ला कसं लिहू शकता सर? √2 इंटू √2 करा. इंटू किती बेटा? √7 ऑलरेडी आहे. ह्याला सर्वाला छत्रीच्या खाली घ्या. 2 2 7 2 इंटू 2 इंटू 7 4 1 4 बेक बे बेदोनी 4 7 चौक 28. सर ह्याला 1 नंबर देतो. दिलो बेटा 1 नंबर. यस. आता कोणता बेटा? √28 आहे दुसरा. ह्याला नंबर 2 द्या. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 √28 is equal to √28. Therefore 2√7 is equal to √28. Therefore these are which they are equal surds. Equal surds म्हणतात बेटा अशाला. ठीक आहे. चला चौथा पाहूया बेटा लगेच आपण पुढचा. खटाक पुन्हा पूर्ण कंप्लीट करायचं आपल्याला या ठिकाणी. चौथा पहा बेटा. चौथा काय आहे? चौथा आपला 5 √5 7 √2. चौथा ह्याला काय करू सांगा सर? फक्त तुम्ही सोल्युशन लिहिलो. बाकीचं करताव का? हो करताव. आता मग काय करणार? 5 √5 ह्याला काय करणार? 5 ला कसं लिहू शकतो सांगा सर? √5 इंटू √5 लिहिताव सर. व्हेरी गुड. पुढं काय ते √5 होतं. ह्याला सर्वांना छत्री खाली घ्या. 5 इंटू 5 इंटू 5 25 5 5 5 25 25 5 किती बेटा? 125. 125. ह्याला नंबर 1 द्या. दुसरं किती आहे सांगा? 7 √2 आहे. ह्याला कसं लिहायचं? √7 इंटू √7 इंटू √2 छत्री खाली घ्या. 7 इंटू 7 इंटू 2 साथी 49. 49 गुणिले 2 किती येते? 98. ह्याला नंबर 2. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 अनुसार पहा काय म्हणता येते आपल्याला? 5 √5 किंवा √125 इज ग्रेटर दॅन 98. देअरफॉर 5 √5 इज ग्रेटर दॅन 7 √2. पुढचा पहा बेटा. पाचवा काय दिलेलं आहे आपल्याला? 4 √42 9 √2. याला पहिला लिहायचं सोल्युशन. 4 √42 4 ला कसं लिहायचं बेटा सर? √4 इंटू √4 करा. केलो बेटा. पुढे काय करू बेटा? √42 4 इंच. हे सर्वांना छत्री खाली घ्या. 4 इंच 16 गुणिले काय येते बेटा? 42. आता काय करायचं? 42 गुणिले 16 करा. इथलं इथं लगेच 6 1 6 7 2 12 12 2 हातच्यावाले 1 6 चौक 24 24 आणि 1 25 2 4 2 7 6 किती आला बेटा? 672. देअरफॉर 4 √42 इज इक्वल टू √672. ह्याला आपण नंबर 1 देऊया. दुसरा किती आहे बेटा? 9 √2. ह्याला कसं लिहिता येते आपल्याला? √9 इंटू √2 घ्या छत्री खाली. 9 9 2 9 9 81. 81 गुणिले 2 81 गुणिले किती बेटा? 2. 81 गुणिले 2 किती ते सांगा बरं का बेटा? √162 येतं. ह्याला किती नंबर द्यायचं? 2. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 4 √42 इज ग्रेटर दॅन 9 √2. पहिला ते लिहिण्याच्या पहिला काय लिहायचं सांगा बरं का? √672 इज ग्रेटर दॅन √162. मग त्याच्यानंतर लिहायचं 4 √42 इज ग्रेटर दॅन 9 √2. हे झालं तुमचं पाचवा. आणखी तुमचे 2 उरलेले आहेत. एक आहे 6वा आणि 7वा. आता आपण पहिल्यांदा 6वा त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया.
6वा त्या ठिकाणी काय दिले तुम्हाला 5√3 पहा 5√3 आणि आहे 9 आणि किती आहे बेटा 9 आहे. ह्याला कसं करता येईल सांगा बरं का. ह्याला करा सोल्युशन. देअरफॉर 5√3 ला कसं लिहिता येते सांगा बरं का सर. ह्याला काय करता येते सर √5 × √5 करता येतं. कुणाला 5 ला √3 ॲज इट इज ठेवलो. ह्याला काय करायचं छत्री खाली घ्या 5 × 5 × 3 5 5 25 25 3 किती बेटा 75. ह्याला किती नंबर दिलो 1 नंबर. 9 ला बघा √9 × √9 ह्याला काय करता येतं बेटा 9 9 81. ह्याला नंबर दिलो 2. मला एक सांगा देअरफॉर फ्रॉम 1 and 2 कोण मोठा आहे बेटा √75 मोठा आहे का √81 मोठा आहे सर √81 मोठा आहे बरोबर आहे. देअरफॉर 5√3 इज लेस दॅन 9 हे झालं तुमचं आन्सर. आणि जो तुमचा लास्ट आहे तो असा आहे 7वा आणि हा होता तुमचा 6वा. 7वा असा आहे 7, 2 √5 कसं करू सांगा बरं का. 7 ला सर √7 × √7 करा. व्हेरी गुड. छत्री खाली घेऊ का हो सर घ्या. 7 7 49 ह्याला नंबर 1. 2 √5 ला काय करायचं बेटा √2 × √2 करा सर × √5. छत्री खाली घेऊ का हो घ्या. 2 × 2 × 5 बेकबे बेदोनी 4 4 पंचन किती रे 20 ला दिलं नंबर 2. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 सांगा बरं का कोण मोठा आहे √49 इज ग्रेटर दॅन √20. देअरफॉर 7 इज ग्रेटर दॅन 2 √5 हा झाला तुमचा आन्सर. अशा प्रकारे आपण हे प्रॅक्टिस सेट मधला हा जो पुढचा क्वेश्चन आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे आपल्याला सिम्प्लिफाय करा म्हणून सांगितलेला आहे तो आपण या ठिकाणी आता सिम्प्लिफाय करूया बेटा. ठीक आहे सिम्प्लिफाय 6वा क्वेश्चन आहे ह्याच्यातला काय बेटा सिम्प्लिफाय. त्याच्यामधला पहिला बघा पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे 5√3 + 8√3 ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय कॉमन दिसते सर इथं √3 कॉमन दिसलाले बरोबर आहे. मग हा √3 काय होतो बाहेर निघतो. उरला कोणमध्ये बेटा सर पहिल्यातला 5 उरला दुसऱ्यातलं काय उरलं रे 8 उरला. मग काय ते 8 आणि 5 किती झाले रे 13√3 हे झाला तुमचा आन्सर. मग लास्टला लिहायचं पूर्ण 5√3 + 8√3 इज इक्वल टू 13√3 हा झाला पहिला. आता आपण दुसरा सॉल्व करूया. दुसरा काय दिलेला आहे त्या ठिकाणी पहा बेटा. दुसरावाला 9√5 - 4√5 + √125. पहिलं एकच काम करायचं सर्वांना √5 मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. 9√5 - 4√5 ह्याला कसं लिहिता येते बेटा सर 25 × 5 25 5 किती बेटा 125. 9√5 - 4√5 प्लस ह्याला काय लिहिता येते बेटा सर ह्याला लिहा 5² × 5 लिहा. व्हेरी गुड. 9√5 - 4√5 ह्याला काय करता येते सर ह्याला √5² × √5 करा. छत्री बाजूला केलं ओके. मग 9√5 - 4√5 त्याचं किती येते बेटा हा छत्री कटली किती उरलं 5√5. आता ह्याच्यामध्ये गंमत बघा तिघामध्ये काय कॉमन आहे √5 √5 आहे. काय कॉमन निघतं मग √5 उरलं कोण 9 - 4 + 5 आणि कॉमन कोण होतं √5. 9 मधून 4 गेले किती उरले 5 5 आणि 5 किती झाले 10 √5. अशा प्रकारे दुसऱ्याचं आपण या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. पण लिहिताना तुम्ही पूर्ण लिहिलं पाहिजे. 9√5 - 4√5 प्लस √125 इज इक्वल टू 10√5 हे असं तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी लिहिलंच पाहिजे त्या ठिकाणी. ओके हे तुमचा कितवा झाला बेटा दुसरा झाला. आता आपल्याला त्या ठिकाणी थर्डवाला सॉल्व करायचं आहे. थर्डवाला पण खूप इंटरेस्टिंग आहे मजेदार आहे. थर्डवाला जरा लक्ष द्या. थर्डवाला काय आहे क्वेश्चन 7√48 - √27
मायनस √3. आता इथं √3 दिसलेलं आहे, बरोबर आहे. आता असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा की सर्वांचा √3 येते का बघूया आपण. ठीक आहे बेटा. याला काय करायचं, पहिल्यांदा सोल्युशन लिहा आणि दिलेलं एकदा परत ॲज इट इज लिहायचं. लिहिलो इक्वल टू बघा 7. 48 कुणाच्या पाड्यात येते, जेणेकरून आपल्याला स्क्वेअर मिळायला पाहिजे. 16 × 16, 16 × 2 = 32, 16 त्रिक नाही 16 नाही 24 × 1 = 24, 24 × 2 = 48. म्हणजे त्या ठिकाणी 16 × 16, 16 × 2 = 32, 16 त्रिक 48 येते. मायनस 9 × 3 मायनस किती बेटा √3. काय आणायचं तुम्हाला √3 आणायचे. 7 16 म्हणजे कितीचा वर्ग 4चा वर्ग सर. मायनस 9 म्हणजे कितीचा वर्ग 3चा वर्ग गुणिले 3 मायनस किती बेटा √3 होते. 7ला 7 केलो, छत्रीतून बाजूला करू, हा 4 स्क्वेअर √3 मायनस 3 स्क्वेअर इथे इंटू आहे बरं का √3 मायनस √3. आता 7 हा छत्री कटली किती उरलं 4 √3 मायनस छत्री कटली 3 √ किती बेटा 3 मायनस √3. आता ह्या ठिकाणी बघा ह्या सर्वांमध्ये कॉमन काय आलं सांगा बरं का √3 आहे सर. 7 चोक किती रे 28 मायनस 3 इथं काय नसते म्हणजे -1 आणि उरलं काय बेटा √3. आता काय करता येईल आपल्याला 28 मधून 3 गेले किती उरले 25, 25 मधून 1 गेलं किती उरलं 26, सॉरी 1 गेलं 28 मधून 4 गेले किती उरले 24 √3 आणि आपल्या तिसऱ्याचा आन्सर येतं 24 √3 येतं. चौथा आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया लगेच. √7 मायनस 3/5 √7 प्लस 2 √7. ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे √7 आणि √7 आहे, बरोबर आहे बेटा. इक्वल टू करा, काय कॉमन निघते सर √7 निघते. इथे काय नसते म्हणजे किती असते 1 मायनस 3/5 प्लस 2. ठीक आहे. आता पहिला इकडे काय करूया, सर्वांचा बेस सेम करावा लागेल. इथं 5 आहे, इथे बी 5 करावं लागेल × 5 / 5 मायनस 3/5. इथं काही करायची गरज आहे का नाही का, कारण बेस 5 ऑलरेडी आहे. इथं करावं लागेल गुणिले 5 भागिले 5 इंटू किती बेटा √7. 5 / 5 मायनस 3 / 5 5 2 10 भागिले 5 √ किती बेटा 7. तिघांचा बेस सेम आहे म्हणजे ॲडिशन करा. 5 - 3 प्लस 10 / 5 इंटू √7. 5 मधून 3 गेले किती उरले 2, 2 + 10 12 भागिले 5 √7. हे झालं तुमचं चौथ्याचं उत्तर. आता आपल्याला पुढच्यामध्ये काय करायचं आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे मल्टिप्लाय करा म्हणून सांगितलेला आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतरचा आहे डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म आहे. हे व्हिडिओ खूप मोठं झालेलं आहे, त्यामुळे आपण काय करूया पार्ट 2 आपण त्या ठिकाणी तयार करू आणि त्याच्यामध्ये आपण हा एक्सप्लेन करूया. थँक्यू सो मच. आवडला असेल काही त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल तर त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये करा, आपण त्याला दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच.